हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण कैरीपासून बनवलेली एक रेसिपी पाहणार आहोत. ही जी रेसिपी आहे ती वर्षभर टिकणारी आहे. तर अशी ही कैरीपासून बनवलेली वर्षभर टिकणारी, यामध्ये आपण कोणतेही प्रिझर्वेटिव्ह वापरणार नाहीये. त्याचबरोबर आपण ही जी काही तयार होणारी रेसिपी आहे ती फ्रीजमध्ये देखील ठेवणार नाहीये. तरी देखील ती वर्षभर आहे तशी राहणार आहे. टेस्टी असणार आहे. आंबट, गोड, तिखट असे तीनही प्रकारच्या टेस्ट त्याच्यामध्ये असणार आहेत. तर अशी ही आंबट, गोड, तिखट चवीची, त्याचबरोबर कोणतेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता रेसिपी आहे ती म्हणजे कैरीचा छुंदा. तर हा कैरीचा छुंदा कसा बनवायचा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका, जेणेकरून इथून पुढच्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जातील. हा छुंदा जो आहे तो वर्षभर टिकावा यासाठी खूप साऱ्या टिप्स ज्या आहेत त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. त्यामुळं व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा. तर आता आपण कृतीला सुरुवात करूयात. कैरीचा छुंदा बनवण्यासाठी मी या ठिकाणी 1 किलो होईल इतकी तोतापुरी कैरी जी आहे ती सिलेक्ट केलेली आहे. कैरी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याला पूर्ण ड्राय होऊ द्यायचं आहे. कॉटनच्या कापडाने ती पुसून घ्यायची. त्याच्यावर कोणत्याही प्रकारे पाण्याचा अंश राहता कामा नये. पाण्याचा अंश त्याच्यावर थोडा जरी राहिला तरी आपला छुंदा जो आहे तो वर्षभर टिकणार नाही. तर अशा प्रकारे मी कॉटनच्या कापडानं स्वच्छ पुसून कोरड्या करून घेतलेल्या आहेत. आता ही कैरी जी आहे त्याचा देठाकडचा भाग मी काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्या साली देखील काढून घ्यायच्यात. छुंदा बनवण्यासाठी शक्यतो तोतापुरी कैरीचा वापर करा. तोतापुरी जरी कैरी सिलेक्ट केल्यात असाल तरी देखील काही वेळेला ती वरून हिरवी दिसते पण आतून थोडीशी पिवळसर असण्याची शक्यता असते. तर अशा वेळी पिवळसर असलेली कैरी जी आहे ती वापरू नका. त्याचबरोबर तोतापुरी कैरी जी आहे ती चवीला खूप अशी आंबट नसते. त्यामुळं आपलं साखरेचं आणि गुळाचं जे काही प्रमाण आहे ते आपलं कमीत कमी राहतं. म्हणून आपण तोतापुरी कैरी सिलेक्ट करतोय. तोतापुरी कैरी जर तुमच्याकडे अवेलेबल नसेलच तर त्यावेळी तुम्ही दुसरी कैरी जी आहे ती वापरू शकता. तर आता या तोतापुरी कैरीच्या सगळ्या साली ज्या आहेत ते काढून घ्यायच्यात. साली या आपल्याला काढूनच घ्यायच्यात. साली न काढता आपल्याला हा छुंदा अजिबात बनवायचा नाहीये. कैरीची साल जी आहे ती काढून झालेली आहे. आता आपल्याला कैरी किसून घ्यायची आहे. कैरी किसताना किसणीची जी काही मोठी जाळी असेल तर त्या जाळीनं आपल्याला कैरी किसून घ्यायची आहे. खूप बारीक जाळीनं जर कैरी किसली तर शिजल्यानंतर आपला छुंदा जो आहे तो त्याच्यामध्ये आपल्याला कैरीचा किस असा दिसणार नाही. त्यामुळं कैरीचा किस शिजल्यानंतरही दिसावा यासाठी आपण काय करतोय, मोठ्या जाळीनं कैरी जी आहे ती किसून घेतोय. हा छुंदा जो आहे तो आपण शिजवून बनवणार आहोत, त्यामुळं तो बनवण्यासाठी खूप काही वेळ लागणार नाही. छुंदा बनवताना दोन प्रकार असतात. एक उन्हात ठेवून देखील बनवला जातो आणि एक जो आहे तो शिजवून बनवला जातो. आज आपण जो पाहतोय त्याच्यामध्ये आपण कैरी शिजवून छुंदा बनवणार आहोत. तर अशा प्रकारे आपली जी काही पूर्ण 1 किलो कैरी होती तर ती कैरी आपल्याला किसून घ्यायची आहे. आता या ठिकाणी तुम्ही कैरीचा किस जो आहे तुम्ही बघू शकता, तर तो लांबट असा आहे. त्याचबरोबर त्याची साईज देखील थोडीशी मोठी आहे, पण शिजल्यानंतर ती काय होती, साईज कमी होती. आता मी पूर्ण 1 किलो कैरी जी आहे ती किसून माझी रेडी झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला साखर त्याचबरोबर गूळ ऍड करायचा आहे. तर इथं तुम्ही पूर्ण छुंदा जो आहे तो टोटली गूळ वापरून करू शकता किंवा टोटली साखर वापरून सुद्धा करू शकता. पण मी काय केलेलं आहे, थोडीशी साखर आणि थोडासा गूळ वापरणार आहे. तर आपली कैरी जी होती ती पूर्ण 1 किलो होती. त्यातली कोय गेली, साली गेल्या, तर राहिली जवळजवळ 750 ते 800 ग्रॅम. तर मी इथं काय घेतलेलं आहे बघा, गूळ घेतलेला आहे. 250 ग्रॅम होईल इतका मी गूळ घेतलेला आहे. गूळ जो आहे तो थोडासा बारीक करून घ्यायचा, पूर्ण खडे खडे असे वापरायचे नाहीत. 250 ग्रॅम गूळ घेतला होता. त्याचबरोबर मी इथं काय घेतलेलं आहे, साखर घेतलेली आहे. आपली रेग्युलरची जी साखर आहे तीच साखर घ्यायची आहे. 500 ग्रॅम होईल इतकी आपल्याला साखर घ्यायची आहे. तर टोटली बघा किती झालं, 750 ग्रॅम झालं. मला खूप असा चुंदा गोड नको आहे आणि त्याचबरोबर मी कैरी थोडीशी टेस्ट करून बघितली होती. कैरी ही देखील खूप अशी आंबट नव्हती. त्यामुळे मी टोटली काय केलंय, 250 प्लस 500 असं टोटली 750 ग्रॅम जे आहे ते प्रमाण घेतलेलं आहे. साखर ही आरोग्याला तितकीशी चांगली नसती. गूळ जो आहे त्याच्यातून आपल्याला थोडंफार आयर्न मिळत असतं, लोह मिळत असतं. म्हणून मी काय घेतलेलं आहे, साखर आणि गूळ जे आहे ते दोन्ही असं वापरलेलं आहे. आता हे साखर आणि गूळ जो आहे तो या कैरीच्या किसामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा.
साखर आणि गुळाचं प्रमाण हे आपल्याला परफेक्ट ठेवायचं आहे. नंतर आपल्याला साखर किंवा गूळ जे आहे ते आवश्यकतेनुसार ऍड वगैरे करता येणार नाहीये. त्यामुळे व्यवस्थित मेजरमेंट घेऊनच आपल्याला साखर आणि गूळ त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे. आता मी हा पूर्ण की गूळ आणि साखर जे आहे ते मिक्स करून घेते आणि मिक्स करून झाल्यानंतर तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही 1 तासभर तसंच ठेवून द्या. मला खूप काही वेळ नव्हता त्यामुळे मी एक 15 मिनिटासाठी म्हणून मी ठेवून दिलेला आहे. 15 मिनिटासाठी हे सगळं मिश्रण जे आहे ते बाजूला ठेवून दिलेलं आहे. तोपर्यंत आपण या छुंदा बनवण्यासाठी जो काही मसाला लागणार आहे तर तो मसाला तयार करूया. छुंदा बनवण्यासाठी मसाला बनवताना मी 1 टेबलस्पून होईल इतकी बडीशेप घेतलेली आहे. त्याचबरोबर 1 टेबलस्पून होईल इतके जिरे घ्यायचे आहेत आपल्याला. याचबरोबर पाव टेबलस्पून होईल इतके मेथी दाणे आणि पाव टेबलस्पून होईल इतका ओवा घ्यायचा आहे. आता हे सगळे मसाले जे आहेत ते आपल्याला थोडेसे असे गरम करून घ्यायचे आहेत. मसाले जे आहेत ते खूप देखील गरम करायचे नाहीत. मेथ्या वापरल्यामुळं हा जो काही छुंदा आहे तो टिकण्यासाठी म्हणून मदत होती आणि जिऱ्याचा वगैरे स्वाद जो आहे, बडीशेपचा स्वाद जो आहे तो देखील छुंद्यामध्ये आल्यावर त्याची टेस्ट वाढण्यासाठी म्हणून मदत होते. तर अशा प्रकारे हा मसाला जो आहे तो सगळा मी थोडासा गरम करून घेतलेला आहे. मसाला थोडासा गरम करून झाल्यानंतर आपल्याला तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि तो गार झाला की आपण त्याची पूड जी आहे ती तयार करून घेणार आहोत. अशा प्रकारे या मसाल्याची दरदरीत पावडर जी आहे ती तयार झालेली आहे. कैरीचा किस, गूळ, साखर यांचं जे मिश्रण होतं ते आपण 15 मिनिटासाठी बाजूला ठेवून दिलं होतं आणि 15 मिनिटानंतर बघा त्याला थोडंसं आपल्याला पाणी सुटलेलं दिसून येत असेल. तर साखरेचं आणि गुळाचं पाणी जे आहे ते कैरीला त्याच्या आंबटपणामुळे सुटतं आणि आता आपल्याला हा चुंदा बनवायला रेडी करताना आपण आता गॅस जो आहे तो ऑन केलेला आहे आणि आता हा आपल्याला किस जो आहे तो त्या साखरेमध्ये आणि गुळामध्ये व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे. तर शिजवण्यासाठी मी बघा एक मोठा पॉट घेतलेला आहे आणि हे जे काही भांड तुम्ही वापरता तर ते आपल्याला जाड बुडाचं भांड वापरायचं आहे. पातळ बुडाचं भांड वापरलं तर साखर आणि गूळ जी आहे ती करपली जाईल. म्हणून शक्यतो जितकं जाड भांड आहे तितकं आपल्याला जाड भांड वापरायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा चुंदा बनवताना आपल्याला प्रत्येक 2-3 मिनिटांनी कंटिन्युअसली असा हलवत राहायचा आहे, जेणेकरून तो खाली एकाच जागी लागून बसता कामा नये. चुंदा बनवताना आपण कोणत्याही प्रकारे वरून पाणी ऍड केलेलं नाही आहे. त्याचबरोबर ज्यावेळी तुम्ही कैरी किसण्यासाठी सुद्धा जे काही भांड वापरता, कैरी शिजवण्यासाठी जे काही भांड वापरता तर ते देखील आपल्याला पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं आहे. कोणत्याही प्रकारे त्याच्यामध्ये पाण्याचा अंश असता कामा नये. आता हे जे काही तुम्हाला पाणी सुटलेलं दिसतंय ते साखरेचं आणि गुळाचं पाणी आहे. आपण वरून कोणत्याही प्रकारे पाणी ऍड केलेलं नाहीये. आता सुरुवातीला मी गॅसची फ्लेम जी आहे ती थोडीशी मीडियम ठेवली होती आणि त्यानंतर एक 5 मिनिटानं गॅसची फ्लेम जी आहे ती मी टोटली मंद केलेली आहे. मंद आचेवरच आपल्याला हा छान असा शिजवून घ्यायचा आहे. त्याचा किस जो आहे तो व्यवस्थित शिजला गेला पाहिजे, मऊ मऊ असा तो व्हायला पाहिजे. म्हणून आपण मंद आचेवर शिजवतो. किस शिजायला घालून मला जवळजवळ 15 मिनिटं झालेले आहेत. आता मी याच्यामध्ये मीठ ऍड करणार आहे. मी यामध्ये 1.5 टेबलस्पून होईल इतकं आपलं रेग्युलरचं बारीक मीठ जे आहे ते ऍड करून घेतलेलं आहे. मीठ आपण या सगळ्यामध्ये मिक्स करून घेऊयात. रेग्युलरचं मीठ ऍड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा 1 टेबलस्पून होईल इतकं सैंधव मीठ, रॉक सॉल्ट ऍड करायचं आहे, ज्याच्यामुळं चुंदा जो आहे तो वर्षभर टिकण्यासाठी म्हणून मदत होणार आहे. आता सैंधव मीठ ऍड करून झालेलं आहे. त्यानंतर अगदी कमीत कमी आपल्याला हळद याच्यामध्ये ऍड करायची आहे. हळद घातल्यामुळं आपलं छुंद्याला कलर जो आहे तो छान असा येण्यासाठी मदत होणार आहे. आता हे सगळं मी व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घेते. चुंदा बनवताना मी आधी सांगितल्याप्रमाणे कंटिन्युअसली आपल्याला काय करायचं आहे, हलवत हलवत राहायचं आहे. आता तुम्हाला वाटत असेल की हे तर खूप सारं पातळ असं दिसतंय, पण आपल्याला अजूनही तो शिजण्यासाठी म्हणून वेळ द्यायचा आहे. त्यामुळे सुरुवातीला पातळ जरी दिसलं तरी घाबरायचं काही कारण नाहीये. यानंतर आपल्याला यामध्ये लाल मिरची पावडर ऍड करायची आहे. लाल मिरची पावडर घेताना मी काश्मीरी लाल घेतलेला आहे. काश्मीरी लाल मी यासाठी घेतलेला आहे, मला चुंद्याचा कलर पाहिजे पण खूप तिखट असा नको आहे. तुम्हाला थोडासा तिखटपणा हवा असेल तर तुम्ही दुसरी लाल मिरची पावडर वापरली तरी देखील चालेल. तर लाल मिरची पावडर वापरताना आपल्याला या ठिकाणी 2 टेबलस्पून होईल इतकी लाल मिरची पावडर याच्यामध्ये ऍड करायची आहे.
लाल मिरची पावडर आपण या सगळ्यामध्ये मिक्स करून घेऊया। हे सगळं मिक्स करत असताना, हे सगळं शिजायला ठेवलेलं असताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंदच ठेवायची आहे। चुंदा बनवताना पेशन्स दाखवायचे आहेत, खूप गडबड करायची नाही। आता बघा, हे मिक्सचर जे आहे ते तुम्हाला थोडं थोडं घट्ट व्हायला लागलेलं दिसून येत असेल। त्याचबरोबर त्याचा कलर देखील चेंज झालेला आहे, रेडिश असा कलर जो आहे तो यायला लागलेला आहे। यानंतर मी यामध्ये 1 टेबलस्पून होईल इतकी वेलची पावडर ऍड करणार आहे। वेलची पावडर बनवताना मी त्याच्यामध्ये थोडीशी साखर ऍड केली होती, त्यामुळं 1 टेबलस्पून होईल इतकी वेलची पावडर जी आहे ती मी ऍड केलेली आहे। आता हे सगळं आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात। वेलची पावडर ऍड करून झाल्यानंतर आपण जो काही मिक्सरवर मसाला तयार करून घेतला होता तो मसाला देखील आपण याच्यामध्ये ऍड करतोय। मसाला ऍड करतानाचा व्हिडिओ जो आहे तो माझ्याकडून स्किप झालेला होता, तर तयार केलेला आपण मसाला देखील याच्यामध्ये ऍड करून घेतलेला आहे आणि त्यानंतर तो देखील यामध्ये आपण व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे। हळूहळू हे मिश्रण जे आहे ते घट्ट व्हायला लागले। आता याला पाक जो आलेला आहे तो मी चेक करणार आहे। तर पाक आहे तो मी चेक केला, पाक अजून त्याला आलेला नाहीये। आपल्याला याला 1 तारी असा पाक आणायचा आहे। 1 तारी पाक आला की लगेच आपण गॅस जो आहे तो ऑफ करणार आहोत। अजून 1 तारी पाक आलेला नाहीये, पण आता पाक यायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे आपल्याला इथं अलर्ट राहायचं आहे आणि सतत तो चेक करत राहायचा आहे। आणखी 2 मिनिटांसाठी हे मिश्रण जे आहे ते मंद आचेवर व्यवस्थितपणे मी शिजू दिलेलं आहे। आणि पाक चेक करताना सुद्धा तुमच्या हाताला पाण्याचा अंश असता कामा नये। कोणत्याही प्रकारे पाण्याचा हात लावायचा नाही, नाहीतर तो झुंदा जो आहे तो खराब होतो। परत एकदा आता मी काय करणार आहे बघा, चेक करणार आहे की पाक जो आहे तो आलाय काय। तर परत एकदा मी चेक केलं असता, आता मला काय दिसतेय, त्याला 1 तार अशी येतेय, अशी दिसतेय। 1 तारी पाक जो आहे तो आता आलेला आहे आणि 1 तारी पाक यायला लागला म्हणलं की लगेच गॅस जो आहे तो बंद करून टाकायचा। आता हे मिश्रण जे आहे ते तुम्हाला थोडं पातळ आहे असं जरी वाटत असेल तरी ते थंड झाल्यानंतर काय होणार आहे, पूर्णपणे घट्ट होतं। आता हा जो तयार झालेला चुंदा आहे तो आपल्याला पूर्णपणे नॉर्मल टेम्परेचरवर आणू द्यायचा आहे, पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे। हा कैरीचा चुंदा शिजवताना किंवा तो गार होताना देखील याच्यावर कोणत्याही प्रकारे झाकण ठेवायचं नाही। झाकण जर तुम्ही ठेवलं तर झाकणाला वाफ जी आहे ती लागेल आणि त्याचं पाणी परत त्या चुंद्यामध्ये ऍड होईल आणि त्यावेळी काय होईल बघा, असं जर झालं तर ती पाणी जे आहे ते चुंद्यामध्ये पडलं तर चुंदा खराब होतो। हा चुंदा गार होण्यासाठी आपल्याला नाही म्हणलं तर 2 ते 3 तास इतका वेळ लागणार आहे। अशा वेळी तुम्ही काय करू शकता, अगदीच तुम्हाला झाकायचं असेल तर एखादं कॉटनचं कापड जे आहे तुम्ही हलकंसं त्याच्यावर झाकून ठेवू शकता आणि ज्यावेळी तो पूर्णपणे नॉर्मल टेम्परेचरला होईल, पूर्णपणे गार होईल, त्यावेळी आपण काय करणार आहोत, तो काचेच्या बरणीत भरणार आहोत। चुंदा ठेवण्यासाठी शक्यतो चिनी मातीची किंवा काचेची बरणी वापरा, त्याच्यामध्ये चुंदा जो आहे तो व्यवस्थित असा राहतो, खूप दिवस असा टिकतो। आणि हा चुंदा आपण फ्रीजमध्ये वगैरे अजिबात ठेवणार नाहीये, त्याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह ऍड केलेलं नाहीये। काचेची बरणी देखील आपण जी वापरणार आहोत ती देखील पूर्णपणे कोरडी असायला पाहिजे, ओली अशी बरणी आपल्याला अजिबात वापरायची नाहीये। मोठ्या बरणीतून छोट्या बरणीमध्ये चुंदा ट्रान्सफर करताना जो काही चमचा वापराल तो देखील आपल्याला ओला वापरायचा नाहीये, कोरडाच वापरायचा आहे। तर अशा प्रकारे आपला हा टेस्टी असा चुंदा जो आहे तो रेडी झालेला आहे। तुम्ही चपाती बरोबर, फुलक्या बरोबर हा चुंदा जो आहे तो एन्जॉय करू शकता। अगदीच गडबडीच्या वेळेला किंवा प्रवासात जरी तुम्हाला घेऊन जायचं असेल तर अशा वेळी देखील हा चुंदा जो आहे तो एक बेस्ट ऑप्शन आहे। तर या उन्हाळ्यात तुम्ही देखील हा कैरीचा चुंदा जो आहे तो नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचा चुंदा कसा बनलेला आहे। तर ही होती आजची आपली वर्षभर टिकणारा आंबट, गोड आणि तिखट चवीचा कैरीचा चुंदा बनवण्याची रेसिपी। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह, तोपर्यंत बाय बाय।